स्टॉप डोंट स्किप दिस व्हिडिओ प्लीज डिटेल्स. सो सर्वात महत्त्वाचं आजचं असं आहे की मी स्टॉप्स यासाठी म्हटलं कारण की आज मला सगळ्यांनी विचारलेलं आहे ते माझ्याबद्दल की तू एक मेडिकल स्टुडंट आहेस तरी पण ऑनलाईन वर्क का करतेस आणि कशामुळे करत आहेस. कारण की तुझं तर फ्युचर स्ट्रॉंग आहे, तू स्ट्रॉंग बिल्ड होऊ शकते, तुझं सगळं काही व्यवस्थित असणार आहे, तू प्रोफेशनल आहेस, चांगलं प्रोफेशनल तुझं असू शकेल, फ्युचर इज बेस्ट असेल, फ्युचर तसं असेल, असे खूप क्वेश्चन्स केले. आणि सर्वात महत्त्वाचं एक क्वेश्चन केला की तुला कायच गरज आहे. तू एक मुलगी सुद्धा आहेस आणि मेडिकल स्टुडंट सुद्धा आहेस आणि गरज काय आहे ना हे असं काम करायची किंवा घर बसल्या वर्क करायची, पैसे कमवायची. सध्या आई वडिलांवर डिपेंड राहा, बरोबर की नाही. सो डोंट वरी अबाउट दॅट. मी स्वतः तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे की मी स्किल पैसा का जॉईन केलं. तर सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, मी स्वतः आत्ता लर्निंग स्टेजमध्ये आहे, बरोबर. मी जरी BHMS स्टुडंट असेल, मेडिकल स्टुडंट असेल, तरी पण मला 5.5 वर्ष हे माझ्या डिग्रीसाठी, माझ्या इंटर्नशिपसाठी मला द्यावंच लागणार आहे. जरी माझ्याकडे डिग्री आली तरी सुद्धा मला एखाद्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करावी लागणार, ते पण 3 वर्ष, जेणेकरून मी चांगली डॉक्टर बनू शकेल आणि प्रोफेशनल बनू शकेल. आणि त्यानंतर कुठेतरी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल आणि लोक मला जाणायला लागतील. आणि मला खरं सांगा, जे नवीन डॉक्टर असतात त्यांच्याकडे कोणी जातं का? नाही जात. आता मला सांगा, जर 5.5 वर्ष मी माझ्या डिग्रीसाठी देते, नंतर 3 वर्ष माझ्या प्रॅक्टिससाठी देते, त्यानंतर कुठेतरी माझं क्लिनिक होतंय, तेव्हा सुद्धा माझ्याकडे पेशंट असे लिमिटेडच येणार आहेत, अनलिमिटेड तर नाही येणार. आणि मी विचार पण नाही करणार की पेशंट माझ्याकडे यावेत. मला तसं वाटतं सगळे निरोगी राहावं, कोणीही बिमार पडू नये, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं, असं मला तर स्वतः पर्सनली वाटतं. की मी स्वतः हे फील्ड यासाठी निवडली की मी सेवा करू शकेल. ज्यांना काही प्रॉब्लेम असतील, काही वाटत असेल, त्यांना मी स्वतः सेवा देईल, असं मी स्वतः फ्युचरमध्ये सांगत आहे. आणि आत्तापासून करण्याचा एकच मूळ उद्देश आहे की मी सध्या एक विद्यार्थी आहे, माझ्या घरची परिस्थिती पण तेवढी काही चांगली नाही आहे. सो महत्त्वाचं की मला माझ्या घरच्यांना तेवढं सपोर्ट करायचं आहे, म्हणून मी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या घरची परिस्थिती चांगली जरी असती ना तरीसुद्धा मी कधीही माझ्या घरच्यांवर डिपेंडेंट राहिले नसते. हा माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे. आणि मी स्वतः असं मला वाटतं की मी जोपर्यंत पैशाची व्हॅल्यू करणार नाही तोपर्यंत मला सुद्धा समजणार नाही की पैसा कसा कमवला जातो. कारण की आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना असेल, लेकरांना असेल, एकच सांगितलेलं आहे की पैसा कमवणं खूप अवघड आहे. पण स्किल पैसाने मला सांगितलं की पैसा कमवणं खूप सोपं आहे जर तुझ्याकडे स्किल असेल तर. पण ती कोणती स्किल, कोणत्या प्रकारच्या स्किल आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगेन. सो डोंट वरी. सध्या तर माझ्याकडे एकच स्किल आहे, ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल. सेकंड आहे अफिलिएट मार्केटिंग, थर्ड आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, फोर्थ आहे ब्लॉगिंग, फिफ्थ आहे ग्राफिक डिझायनिंग, सिक्स्थ आहे लोगो डिझायनिंग. असे भरपूर सारे. आता मी तुम्हाला कसं सांगू की मी कुठे परफेक्ट आहे. असं परफेक्ट कोणी कुठे नसतं, ठीक आहे. मी तर मेडिकल फील्ड पण आहे, मेडिकल पण करते, स्वतः एक चांगली डॉक्टर आहे, हे पण मी मॅनेज करते. पण कशामुळे करत असेल? कारण की मल्टीटास्किंग लेडी असते ना, ती हे सगळं करू शकते. आणि मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि मी ते करतेय. सो हे क्वेश्चन का विचारता तुम्ही की तुला काय गरज आहे. तर मुलगी असणं म्हणजे काय पैसे कमवणं हे गरज नाही असं नाहीये. सध्या तर पूर्ण जग बदलले, सगळ्या मुली पुढे गेलेल्या आहेत, ते सगळं काही करतात. सो मला ज्यांनी क्वेश्चन विचारला होता त्यांचं सॉर्ट आउट झालं असेल की मला 5.5 वर्ष डिग्रीला द्यावं लागणार, कुठेतरी प्रॅक्टिस करावं लागणार, तेव्हा कुठे माझ्याकडे पेशंट येतील. तर तोपर्यंत मी काय करू, कोणाला का पैसे मागू. तुम्ही देणार आहात का मला माझ्या शिक्षणासाठी? समजा 1-1 लाख 2-2 लाख रुपये लागत आहे, तर तुमच्याकडे जर मी मागितलं की दादा माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही द्या मला, तुम्ही देणार का माझ्या शिक्षणासाठी? नाही ना. मग मी स्वतः काहीतरी करते ना, तर मला तरी करू द्या. हे बघा, लोक तुम्हाला तर मागे टाकणारच आहेत, मागे बोलणारच आहेत. तुम्ही काय करता ना हे खूप महत्त्वाचं आहे. आय नो दॅट की मी स्वतः एक प्रोफेशनलमध्ये आहे, चांगल्या प्रोफेशनलमध्ये आहे, मेडिकल प्रोफेशनलमध्ये आहे. तर हे काम करण्याची मला लाज वाटली पाहिजे, हेच तुम्हाला म्हणायचं आहे ना. बट नो, का? कारण नो वर्ड्स यासाठी, कारण की स्किल पैसाने मला एक अशी ट्रेनिंग दिलेली आहे, असं पॉझिटिव्ह माइंडसेट बनवलेलं आहे की आज मी विद्यार्थी असून सुद्धा मी तुमच्यासोबत बोलतेय, तुम्हाला गाईड करते, स्वतः ट्रेनिंग देते, भरपूर महिलांना ट्रेनिंग देते. आणि सर्वात महत्त्वाचं एक सांगू का, मी आतापर्यंत 1,26,000 अर्निंग केलेली आहे, ते पण एका वर्षामध्ये.
आता तुम्हा सगळ्यांना वाटत असेल एका वर्षात 1,00,000 रुपये करणं काय सोपंच आहे की? तू जर एक डॉक्टर झाली तर तुला महिन्याला 1,50,000 2,00,000 रुपये तर भेटतील. हो, मान्य आहे. पण आता मी विद्यार्थी आहे ना माझ्याकडे डिग्री आहे, ना कोणती माझ्याकडे स्किल आहे, तरी पण मी 1,26,000 अर्निंग केलेली आहे. का? कारण तर माझ्याकडे सध्या स्किल आहे आणि मी सध्या तुमच्यापर्यंत पोहोचते, कारण की मी पण एक डॉक्टर होईल. तुमच्यापर्यंत समजेल की अश्विनी दळवे ही एक डॉक्टर आहे. चला आपण त्यांच्या क्लिनिकला भेट देऊयात. माझं स्वतःचं पर्सनल ब्रँड होतंय, बरोबर. सो जर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं आन्सर भेटलं असेल तर स्किल पैसा माझ्यासाठी खूप खूप बेटर आहे. बाकी जर तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर भेटलं असेल तर थँक्यू सो मच माझं हे जे एक्सप्लेनेशन ऐकल्याबद्दल. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तुमच्या सगळे क्वेश्चनाचं निवारण करण्यासाठी मी आहे. तुम्हाला जर एखादे डाऊट्स असतील ते पण तुम्ही मला विचारू शकता. बाकी धन्यवाद.